आज जो आहे तो ठाकरेगडचा मेळावा ठाण्यामध्ये पार पडणार आहे। आगामी महानगर निवडणुका पाहता आज ठाण्यापासूनच ते बडे नेते या ठिकाणी सुरुवात करणार। संजय राऊत स्वतः या मेळाव्यामध्ये असणार आहे आणि थोड्याच वेळात ते आता या ठाण्यामध्ये जमणार आहे। त्या स्वर्गीय आनंद दिघे यांच्या पुष्पहार अर्पण करून ते थेट मेळाव्यात जाणार आहे। या ठिकाणी मोठ्या संख्येने आता या ठिकाणी जमायला सुरुवात झालेली आहे आणि पदाधिकारी यांना रोज दाखवणार का हे देखील आपण पाहणं गरजेचं आहे। काय सांगाल, या ठिकाणी पुन्हा एकदा आता ठाकरे गटाचे बडे नेते मेळावा घेणार आहे। या बाजूलाच आता स्वर्गीय आनंद दिघे यांच्या पुष्पहार अर्पण करून ते मेळाव्याला सुरुवात करणार आहे। साहेब जाऊन 2000 साली 25 वर्ष झाली, त्यांना आता उपरती कळा आलेली आहे। झोपी गेलेले जागे झाले। आता शिवसेनेच्या नेत्यांना किंवा राऊत साहेबांना एवढा मोठा म्हणजे आज त्यांना दिघे साहेब आठवत आहेत। सगळं संपलेलं आहे। त्यांच्या चेला माननीय शिंदे साहेबांनी त्यांच्या सर्व गोष्टीची पोलखोल केलेली आहे। सर्व आमदार खासदार आज शिंदे साहेबांकडे येऊन भेटतायत, पदाधिकारी भेटतायत, जिल्हाप्रमुख येऊन भेटतायत। त्यामुळे त्यांना दिघे साहेबांच्या चरणी नतमस्तक व्हायला लागतंय। कशासाठी? झोपी गेलेले जागे झाले। एवढ्या वर्षामध्ये त्यांना कधी शक्तीचं आठवलं नाही, एवढ्या वर्षामध्ये कधी दिघे साहेब आठवले नाही, आजच का? तर माझं एवढंच म्हणणं आहे की झोपी गेलेले जागे झाले। लोकसभा असेल आणि विधानसभा असेल त्यामध्ये कुठं यश अपयश त्यांना मिळालं होतं, त्यामुळे ही भरीव पूर्ण काम माझं राजन विचारे जे आहेत त्यांना लोकांनी नाकारलेलं आहे, सपशेल नाकारलेलं आहे। राजन विचारेला लोकसभेला विधानसभेला या ठाण्यातल्याच लोकांनी नकारात्मक घंटा वाजवलेली आहे, पण त्यांचं कामच नाही होतं, त्यांचं कामच नव्हतं। ते दिघे साहेबांना या ठिकाणी जे आहेत ते नेत्यांच्या गाड्या ज्या आहेत ते येण्यासाठी सुरुवात झालेली आहेत। आपल्या समोरच आपण पाहू शकतो या ठिकाणी जे नेते आहेत ते या ठिकाणी आहेत। फटाक्याच्या अतिबाजी संजय राऊत जे आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत। आपण पाहू शकतो या ठिकाणी संजय राऊतचे आगमन ठाण्यामध्ये झालेलं आहे आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी फटाक्याची आतिषबाजी आणि या ठिकाणी बाईक रॅली काढत त्यांचं स्वागत जे आहे ते या ठिकाणी करण्यात येत आहेत। संजय राऊत सर, आज या ठिकाणी तुम्ही आलेले आहात आणि खूप दिवसानंतर ठाण्यात आलेले आहात आणि ठाण्याचं चित्र पाहिलं आणि आनंदाचं वातावरण जे कार्यकर्त्यांमध्ये, काय सांगाल? असंच वातावरण यापुढे राहील आणि आम्ही सातत्यानं येत राहू। अनेक नेते या ठिकाणी जे आहेत ते नेत्यांच्या गाड्या ज्या आहेत ते येण्यासाठी सुरुवात झालेली आहेत। आपल्या समोरच आपण पाहू शकतो या ठिकाणी जे नेते आहेत ते या ठिकाणी आहेत। फटाक्याची अतिबाजी संजय राऊत जे आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत। आपण पाहू शकतो या ठिकाणी संजय राऊतचे आगमन ठाण्यामध्ये झालेलं आहे आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी फटाक्याची आतिषबाजी आणि या ठिकाणी बाईक रॅली काढत त्यांचं स्वागत जे आहे ते या ठिकाणी करण्यात येत आहेत।